जेवण झाल्यावर रणविजय तिला आपल्या मिठीत घेतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तो अवनीला बेडवर बसवतो आणि तिला औषध लावणार असतो. अवनी, तुझा टॉप काढ, रणविजय म्हणाला. तू डोळे बंद कर. रणविजय डोळे बंद करतो. अवनीनं तिचा टॉप काढला आणि रणविजय तिच्या जखमांवर औषध लावून झाल्यावर तिला सांगतो, औषध लावलंय, आता झाकून घे, मग मी डोळे उघडतो. मी झाकले, तू डोळे उघडू शकतोस, अवनी त्याला म्हणताच रणविजय जात असतो. तेवढ्यात अवनी त्याचा हात धरून त्याला स्वतःवर ओढून घेते. रणविजय, माझ्या जवळ झोप, माझ्या मिठीत, अवनी म्हणाली. तुला खरंच असं वाटतं की तुला मिठीत झोपावं? ठीक आहे, म्हणत तो शर्ट काढून तिच्याजवळ झोपला. शर्ट काढल्याशिवाय झोपू शकत नाही का तू? अवनीनं त्याला विचारलं. नाही झोपू शकत मी, आय लव्ह यू, म्हणत रणविजय तिच्या कानाचं चुंबन घेतो. रणविजय, काय करतोयस तू? त्याच्या बोटांनी तिच्या ओठ चोळत म्हणाला. प्रेम करतोय मी, तुझे हे ओठ मला तुझ्याकडे खेचत आहेत, आणि तो तिच्या ओठाचं चुंबन घेतो. अवनीला प्रेमाची नशा चढली होती. तिनं हळूच तिचं बेडशीट काढू लागली. ती पुन्हा रणविजयच्या ओठांवर चावत होती आणि रणविजयची पण प्रेमाची नशा वाढत होती. रणविजय पुन्हा तो ब्लँकेट काढतो आणि अवनीच्या वर येतो आणि दोघांनाही ब्लँकेटनं झाकतो. पण आता त्यांचं नग्न शरीर एकमेकांवर घासायला लागलं होतं. त्यामुळं अवनीचं चुंबन घेताना दोघांचाही एकमेकांवरचा ताबा सुटत होता. रणविजय तिच्या छातीवर येऊन तिला सर्वत्र चुंबन करतो आणि मग हळूहळू तिला चोखायला लागतो. त्यामुळं अवनीच्या तोंडून किंकाळी निघत होती आणि मग तिला चोखताना तो तिला तिच्या पोटावर वेगवेगळ्या ठिकाणी किस करू लागतो आणि अवनी तिचा एक हात तिच्या छातीवर घासायला लागते. हताश होऊन अवनी तिच्या नग्न शरीराला रणविजयच्या शरीरावर अधिक घासायला लागते. मग तो अवनीच्या पोटावर झोपवतो आणि तिच्या पोटावर चुंबन घेण्यास सुरुवात करतो, ज्यामुळं अवनी पुन्हा सरळ होते. रणविजय, मी यापेक्षा जास्त कंट्रोल करू शकत नाही, प्लीज आता आपण सर्व काही करू. रणविजय स्वतःचा श्वासोच्छ्वास सामान्य करत असता तिला म्हणतो. लग्न होईपर्यंत नियंत्रण ठेव, मग सर्व काही तुझंच होईल. रणविजय तिला आपल्या मिठीत घेतो. त्यामुळं काही वेळातच अवनीला झोप येते आणि रणविजयसुद्धा झोपतो. दोघांनीही अंगावर काहीही घातलं नव्हतं, तसे ते एकमेकांना चिकटून झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, अवनी, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी ऑफिसला जात आहे, रणविजय म्हणाला. तू मला का उठवलं नाहीस? अवनीनं विचारलं. रणविजय फाईलमध्ये बघत म्हणाला. मी उठलो होतो, पण तू उठली नाहीस. आता तू आरामात तयार हो, मी निघतोय. तो अवनीच्या ओठांवर चुंबन घेतो आणि ऑफिसला जातो. अवनी मग वॉशरूमला जाते. मिस्टर रावत, माझ्याकडून काय मदत हवी आहे तुम्हाला? आर्यम विचारतो. आर्यम, मला तुमच्याकडून ती मुलगी हवी आहे जी सध्या तुमच्या घरी तुमच्यासोबत राहते आहे. माझ्या मुलाला ती मुलगी आवडली आहे. जेव्हापासून माझ्या मुलानं त्या मुलीला फॅशन वीकमध्ये पाहिलं होतं तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला आहे. म्हणूनच तू तिला माझ्या मुलाकडे पाठवून दे, मिस्टर रावत म्हणाले. आर्यम रागानं त्याचा चष्मा काढतो. मिस्टर रावत, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जे बोललात त्याबद्दल मी तुम्हाला मारूनही टाकू शकतो. सध्या मला वाटतं की तुम्हाला तुमच्या जीवापेक्षा तुमच्या मुलावर जास्त प्रेम आहे आणि पुढच्या वेळी प्लीज तुमच्या मुलाला, अर्णवला समजावून सांगा, नाहीतर त्याचं फिल्मी करिअर संपवायला मला जास्त वेळ लागणार नाही. समजून घ्या मिस्टर रावत. गार्ड्स, त्याला ऑफिसमधून हकलून द्या. आर्यम, तुम्ही माझा आणि माझ्या मुलाचा जो अपमान केलात तो मी विसरणार नाही. तुम्ही बघा, मी तुमच्याकडून या अपमानाचा बदला नक्कीच घेईन, मिस्टर रावत म्हणाले. जरूर बदला घ्या. जर तुम्ही खरंच तुमच्या आईवडिलांचा मुलगा असाल तर तुम्ही इथून बाहेर पडा, मग तुमचं काम करा, रणविजय म्हणाला. मिस्टर रावत आर्यमकडे बघत केबिनमधून बाहेर पडतात. कार्निवल फॅशन वीकमध्ये अर्णवने अवनीसोबत गैरवर्तन केलं होतं. मग अवनीनं मला का सांगितलं नाही? तो पटकन अवनीला फोन करतो.
पण अवनी फोन उचलत नाही. त्याला वाटतं ती झोपली असावी. तेवढ्यात विहान येतो. भाऊ, आजीची तब्येत बिघडली आहे. ती फक्त तुझ्या नावानेच हाका मारत आहे. तिनं अवनी वहिनीला पण मित्तल मेन्शनमध्ये आणायला सांगितलं आहे. ठीक आहे, चला जाऊया, रणविजय म्हणाला. दोघेही पटकन मित्तल मेन्शनमध्ये पोहोचतात. डॉक्टर, आजी ठीक आहे ना? तिला काय झालं? रणविजय डॉक्टरांना विचारतो. मित्तल, तुमच्या आजीला अटॅक आला होता की त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण तुमच्या आजीला याआधीही अटॅक आला होता. आता पुन्हा काही झालं तर त्यांना जगणं कठीण होईल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, आम्ही आजीची पूर्ण काळजी घेऊ, रणविजय म्हणाला. वनराजसुद्धा रणविजयसोबत उभा होता. डॉक्टर म्हणाले, मी आजींना तपासलं आहे. ती आता बरी आहे, पण काळजी घ्या. बेशुद्ध अवस्थेतही आजी तुझं नाव घेत आहे. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. रणविजय, आई नेहमी तुझी काळजी करत असते. त्यामुळे तू सध्या त्या मुलीला घेऊन तिच्यासोबत राहा, वनराज म्हणाले. रणविजय आजीच्या खोलीत येतो आणि अवनीकडे रागानं पाहतो. कारण अवनीनं त्याला न सांगताच आलेली असते. अवनीला समजत नाही की तो तिच्याकडे असा का पाहतो आहे. अवनी रणविजयकडे येते. तू माझ्याकडे असं का रागाने पाहतो आहेस? रणविजय, गच्चीवर ये, बोलायचंय मला आता. रणविजय गच्चीवर गेला. सुहाना, टेरेसवर जायचा रस्ता कुठे आहे? अवनी सुहानाला विचारते. सुहाना सांगते की रूमवरून सरळ जा. वहिनी, मध्ये जिना आहे. अवनी तिला थँक्स म्हणते आणि निघून जाते. रणविजय तिचा हात धरून तिला ओढत अवनीला भिंतीला चिकटवतो आणि तिला अडवतो. तू इथे कधी आणि का आलीस तेही मला न सांगता? मला वेदना होत आहेत रणविजय, माझा हात सोड. मला आजोबांनी बोलावलेलं. आजीच्या धक्कादायक बातमी ऐकून मी घाबरले म्हणून न कळवता आले. प्लीज मला माफ कर. कार्निवल फॅशन वीकमध्ये अर्णवने तुझ्याशी गैरवर्तन केलं होतं. हे तू माझ्यापासून का लपवलंस? रणविजय, खाली जाऊ चल. त्यानं मला प्रपोज केलं होतं की मी तुझी कंपनी सोडून त्याच्याकडे जावं. पण मी त्यावेळी त्याला उत्तर दिलं होतं की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण तू आता याबद्दल का बोलत आहेस? ही काही मोठी गोष्ट नाही. एवढं का तू रागावला आहेस? ही काही मोठी गोष्ट नाही? रणविजय रागानं बघत, तिच्या वडिलांनी तुझा हात मागायला माझ्या ऑफिसला आले होते. तुला काय वाटतं मी तुझं कन्यादान करावं त्याच्याबरोबर? तू मला सांगायला हवं होतं. गॉड डॅम, भविष्यात तू माझ्यापासून काही लपवलंस तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. अवनी रणविजयचा राग शांत करण्यासाठी तिचे ओठ त्याच्या ओठावर ठेवते आणि रणविजय पण तिचा हात सोडला आणि अवनी त्याचं खोल चुंबन घेऊ लागली. अवनी हे करत असताना रणविजय देखील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो पण तिला साथ देऊ लागला आणि अवनीच्या मऊ ओठांचं चुंबन घेऊ लागला. दोघेही 10 मिनिटं असेच किस करत होते. तेवढ्यात सुहाना हाक मारते. अवनी रणविजयला तिच्यापासून दूर ढकलते आणि तिचा श्वास नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते. भाऊ, आजीला शुद्ध आलेली आहे. ती तुला आणि वहिनीला बोलावते आहे, सुहाना म्हणाली. ठीक आहे, तू जा, आम्ही येतो, रणविजय म्हणाला. लवकर या दोघं, म्हणत सुहाना निघून जाते. तू ठीक आहेस ना? तुला जास्त वेदना तर होत नाहीत ना? रणविजय अवनीला म्हणाला. नाही, मी ठीक आहे, चल खाली जाऊ, अवनी म्हणाली. दोघंही आजीच्या खोलीत येतात. इकडे या दोघे पण. अवनी, इकडे ये, माझ्याजवळ बस, आजी म्हणाली. अवनी जाऊन आजीजवळ बसली. तुम्ही दोघं माझ्यासोबत असाल तर मी बरी होईन. रणविजय, तू आणि अवनी इथेच माझ्यासोबत राहा. मी तुम्हा दोघांचं लग्न इथूनच करून देईन, आजी म्हणाली. आजी, मी आणि अवनी इथे राहू शकत नाही. तुम्ही चला माझ्यासोबत, रणविजय म्हणाला. रणविजय, तू आजीची शेवटची इच्छा पूर्ण करणार नाही का? आजी म्हणाली. आजी, रणविजय पुढे बोलणार इतक्यात अवनीनं त्याला न बोलण्याचा इशारा केला. अवनी, बाळा, त्याला इथं थांबायला सांग. मला तुम्हा दोघांचं लग्न माझ्या इच्छेनुसार करायचं आहे. अवनी रणविजयकडे बघते.
यावेळी रणविजयला आजीची काळजी वाटत होती. तो आता द्विधा मनस्थितीत होता की इथे राहावं की नाही. खरं तर रणविजयला मित्तल मेन्शनमध्ये आणण्याचा आजी आणि अवनीचा प्लॅन होता. आज दुपारी अवनीच्या फोनवर अवनी म्हणते, हॅलो आजी. हॅलो अवनी, कशी आहेस? बरं वाटत आहे का? हो आजी, मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे बाळा. ठीक आहे. रणविजय सध्या तुझ्यासोबत नाही ना? नाही आजी, तुझा तो मूर्ख नातू आत्ताच ऑफिसला गेलाय. हो का? मग तू माझ्यासाठी एक काम कर बाळा. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. आजी, फक्त तुम्ही सांगा, मी मनापासून करते. ऐक मग, आज संध्याकाळी मी हार्ट अटॅकचं नाटक करणार आहे आणि तुझ्या आजोबांना सांगेन तुला मित्तल मेन्शनमधून बोलवायला. आजी, खरंच तुला मला मारायचं आहे का? तुझा नातू कसा आहे तुला माहीत नाही का? मला अटॅक आला म्हटल्यावर तो तुला काही करणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. तू इकडे ये. मी पण प्लॅन सांगितला आहे डॉक्टरांना. मी त्याला जे सांगितलं तेच तो बोलेल. मी फक्त तुम्हा दोघांचं लग्न होईपर्यंत थांबेन. ठीक आहे आजी, मी पण तेच करेन. मी येईन आणि रणविजयला पण पटवायचा प्रयत्न करेन. बाकी तो तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून तुझा ड्रामा पुरे कर आजी. मी लगेच निघते. हे ऐकून आजी तिला बाय म्हणाली. रणविजय, तू गप्प का उभा आहेस? सांग ना, तू थांबणार आहेस की नाही? आजी म्हणाली. हो, मी वाट पाहतोय तुझी तब्येत बरी होईपर्यंत. मला तुझं लग्न करून दे, तोपर्यंत थांब. मी तुझ्यावर पुन्हा जबरदस्ती करणार नाही. मी तुमच्या दोघांच्या खोल्या स्वच्छ करून घेतल्या आहेत. आजी, आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू का? रणविजय म्हणाला. अवनी रणविजयकडे टक लावून पाहते. या जनावराला अजिबात लाज नाही. कोणाच्याही समोर काहीही बोलतो. हो, मग लग्नाआधी एकत्र राहणार का? आजी म्हणाली. नाही आजी, आम्ही वेगळ्या खोलीत राहू, अवनी म्हणाली. अवनी बोलल्यावर रणविजय काहीच बोलू शकला नाही. मी ऑफिसला जात आहे एवढंच म्हणाला. आता काय करणार? आता 7 वाजले आहेत. इथं माझ्याजवळ बस, आजी म्हणाली. ठीक आहे, मी कपडे बदलून परत येईन, म्हणत तो अवनीला येण्याचा इशारा करतो, पण अवनी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. हे पाहून रणविजय रागानं निघून गेला. आज खूप दिवसांनी रणविजय ज्या खोलीत आला होता, आता त्याचं बालपण आठवत होतं. आता त्याला आई आठवली. जेव्हा तो त्याच्या आईवडिलांसोबत राहत होता तेव्हा तो किती भाग्यवान होता. तो सोफ्यावर डोकं ठेवून बसतो आणि जुन्या दिवसांचा विचार करू लागतो. आजी अवनीला हाका मारते. अवनी बाळा. हो आजी म्हणत अवनी आजीकडे जाते. बाळा, तू रणविजयकडे जा. तो खूप दिवसांनी आला आहे. तो त्याच्या खोलीत गेला आहे. त्याला खूप विचित्र वाटत असेल. त्याला आता तुझी गरज आहे. त्याच्याकडे जा पटकन. ठीक आहे आजी, मी जाते. सुहाना, तुझ्या भावाची रूम कुठे आहे? हो, चला मी दाखवते तुम्हाला वहिनी. ही भाऊची खोली आहे, सुहाना सांगून परत येते. थँक्यू सो मच सुहाना, अवनी म्हणते आणि पटकन रूममध्ये जाते. तू ठीक आहेस ना रणविजय? अवनीचा आवाज ऐकून रणविजय त्याचे अश्रू पुसतो आणि स्वतःला नॉर्मल करतो. त्यानं त्याच्या भावना लपवल्या होत्या. होय, मी ठीक आहे. मला काय झालं? रणविजय, तू ठीक आहेस? तू ठीक आहेस तर मी जाते आजीच्या खोलीत. एवढं बोलून अवनी निघायला उठते आणि रणविजय लगेच तिला आपल्या मिठीत घेतो. अवनी रणविजयच्या मांडीवर बसली. अवनी, मगाशी तू मला बोलण्यापासून का थांबवलंस? मी आजीला पटवलं असतं. मला इथं राहायचं नाही. मला तुझ्यासोबत आपल्या घरी राहायचं आहे म्हणून. मला माहीत आहे तू आजीला समजावण्याचा प्रयत्न केला असतास, पण तिला सध्या तुझी गरज आहे. ती आजारी आहे. बेशुद्ध अवस्थेतही आजी तुझंच नाव घेत होती. म्हणूनच तू दिवसभर इथं तिच्यासमोर राहिला तर त्यांना बरं वाटेल. रणविजय अवनीला जवळ ओढतो. त्यामुळे त्यांचे श्वास एकमेकांवर जाणवत होते. माझा शर्ट उघड. मला कपडे चेंज करायला मदत कर, रणविजय म्हणाला. अवनी रणविजयच्या डोळ्यात बघून त्याच्या शर्टची बटणं उघडू लागली. अवनी त्याच्या शर्टची बटणं उघडल्यानंतर त्याच्या छातीचं चुंबन घेऊ लागली. मला माहीत आहे की मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मला शर्टलेस पाहिल्यानंतर तू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीस.
परंतु याचा अर्थ असा नाही की तू कधीही सुरुवात करू शकतेस, रणविजय तिला म्हणाला. अवनी रागानं म्हणाली, हो, मीच सुरुवात करते. मग तू कोण माझ्या ओठांना हात लावत होतास हा? आता तू ये माझ्याजवळ, मग सांगेन तुला. हे ऐकून रणविजय क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठाचं चुंबन घेतो. तुझी दाढी मला टोचली, अवनी पटकन म्हणाली. काही हरकत नाही, तुलाच आवडतात ना, रणविजय म्हणाला. ठीक आहे, तू कपडे चेंज करून ये. आजी आपल्या दोघांची वाट पाहत आहे. अवनी तू जा, मी येतोय. रणविजय कपडे चेंज करून आजीच्या खोलीत येतो. आजी, आता कसं वाटतंय? ठीक आहे मी तुला पाहून. रणविजय, मी पंडितजींना फोन केला आहे. उद्या तुझ्या लग्नाचा शुभमुहूर्तावर आम्ही तुझं आणि अवनीचं लग्न शाही पद्धतीने करू. नाही आजी, आपण शाही पद्धतीने लग्न करणार नाही. अगदी साध्या पद्धतीने लग्न करू. आणि ही गोष्ट चुकूनही बाहेर पडू नये की मी लग्न करतोय. हे काय रणविजय, तुझं लग्न होत आहे हे तुला बाहेर सांगायचं नाही का? आजोबा म्हणाले. सध्या तरी नाही. वेळ येईल सांगायची, रणविजय म्हणाला. पण असं का? आजी म्हणाली. अवनी फक्त रणविजयकडे बघत होती. तुम्हा दोघांनाही माहीत आहे की माझ्या शत्रूंची कमतरता नाही आणि त्यांना माझ्या कमकुवतपणाची जाणीव होताच ते सर्व अवनीला इजा करण्याचा प्रयत्न करतील आणि अवनीच्या जीवाला धोका वाढेल. मी एवढंच सांगतोय की लग्नाची चर्चा होणार नाही, रणविजय म्हणाला. तू बरोबर बोलतोय रणविजय. हे प्रकरण सध्या घरीच राहील आणि आम्ही फक्त लग्नासाठी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करू, आजोबा म्हणाले. तुम्हा दोघांना जो आनंद होईल ते आम्ही करू, आजी म्हणाली. ठीक आहे आजी, फक्त ही बातमी बाहेर जाऊ नये, रणविजय म्हणाला. सुवर्णा जेवण करून सगळ्यांसाठी जेवण घेऊन रूमवर येते. आई, तुमच्या सगळ्यांचं जेवण इथे ठेव बाळा, आजी म्हणाली. अवनी आणि मी हे खाणार नाही. आम्ही या घरातून काही खाणार नाही. कशावरून ह्याच्यात पण काही मिक्स केलं नसेल? रणविजय रागातच बोलत होता. त्या दिवशी तू माझ्या अवनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. हे सगळं घे आणि उठ इथून, निघून जा. सौ सुवर्णा वनराज मित्तल. आजी रणविजय म्हणून मोठ्यानं ओरडते. आजी, मी इथे फक्त तुझ्यासाठी आलो आहे. मी कोणाशीही संबंध प्रस्थापित करायला आलो नाही. जर तुमची ही सून अशीच पुढे येऊन माझी चिडचिड करेल त्यामुळे मी अवनीला घेऊन इथून निघतो, म्हणत तो रागानं तोंड फिरवतो. मला कळत नाही तुला असं का वाटत आहे रणविजय की मी अवनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या समोर आल्यानं तुझी चिडचिड पण वाढते ना? तर मी वचन देते, मी तुझ्यासमोर येणार नाही. पण मग तू कायमचा इथेच राहशील ना बाळा? मी तुमचा मुलगा नाही मिसेस मित्तल. माझ्याशी ठेवायचा प्रयत्न करू नका, नाही तर परिणाम वाईट होतील. आणि तुम्ही वचन दिलं असेल तर ते पाळा. तुमचं तोंड दाखवू नका मला. आता तुम्ही इथून जाऊ शकता, रणविजय म्हणाला. रणविजय, प्लीज शांत हो. निदान आजीची तरी काळजी घे, अवनी म्हणाली. अवनी, तू शांत बस आणि स्वतःचं काम बघ. मी बोलताना मध्ये कोणी बोललेलं मला आवडत नाही. हे ऐकून अवनी शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. शांत हो रणविजय. सुवर्णा, बाळा तू जा, आजी म्हणाली. सुवर्णा जेवण घेऊन परत जाते. मित्तलने त्यांच्या आणि अवनीसाठी मित्तल मेन्शनमध्ये येण्यासाठी काही नोकरांना सांगतो. काही वेळानं 3 नोकर येतात आणि वनराज आणि सुवर्णाला सोडून सर्वांसाठी जेवण बनवतात. तिचं जेवण संपवून अवनी रागानं तिच्या खोलीत जाते. तो स्वतःला काय समजतो? खरं तर तो कधी चांगला बोलतो. मी काही बोलले तर सगळ्यांसमोर रागावतो. जनावर कुठला. आता मी त्याच्यासोबत बोलणारच नाही. आता मी त्याची मजा बघणार आहे. रणविजय, विहान आणि सुहाना तिघेही आजोबांच्या जवळ येऊन बसतात. सुहाना आजीजवळ बसते आणि रणविजय आणि विहान आजोबांच्या पायाजवळ बसतात. रणविजय आजीचे पाय दाबतो आणि विहान आजोबांचे पाय दाबतो. आज 15 वर्षानंतर माझा नातू आणि नात दोन्ही एकत्र आहेत हे पाहून खूप आनंद झाला, आजोबा म्हणाले. तुम्ही आम्हाला नेहमी एकत्र बघू शकता जर तुम्ही 4 जण मित्तल मेन्शनमध्ये माझ्या आणि अवनीच्या जवळ शिफ्ट झालात तर.
तुम्ही तिथे का येत नाहीत? रणविजय म्हणाला. आम्ही तिथे कसे येऊ? आपण या घरात खूप चांगले क्षण घालवले. तुझ्या आईवडिलांचं लग्न, तुझ्या आईसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, तुझ्या जन्मानंतरचे कितीतरी क्षण, कितीतरी आठवणी ह्या घरात आहेत. आम्ही हे घर सोडून कसं येऊ? आजोबा म्हणाले. बरं, तुम्ही तिकडे शिफ्ट होऊ नका, पण इतकं भावूक होऊ नका. पण तुम्ही आणि आजी, विहान एकदा तरी माझ्याकडे येऊन राहू शकता. आपण तिथं आलो तर तुला आणि अवनीला त्रास होणार नाही, कारण मग मी अवनीला माझ्याजवळ झोपवणार. रणविजयला चिडवत आजी म्हणाली. तू अवनीला घेऊन झोपली तर आजोबा कुठे झोपणार? हे काय बरोबर नाही. तुझ्या जोडीदाराबरोबर झोपशील, मी माझ्या जोडीदारासोबत झोपेन. रणविजय हसत म्हणाला. ती रणविजयला हलकंसं मारते आणि म्हणते, निर्लज्जपणाचा कळस, तुला अजिबात लाज वाटत नाही, आजी म्हणाली. हे ऐकून सगळे हसतात. तेवढ्यात रणविजय म्हणतो, मी थकलो आहे, मी झोपणार आहे. तो थेट अवनीच्या खोलीत जातो, शर्ट काढतो आणि तिला चिकटून झोपतो. रणविजय हळूच तिच्या कानाजवळ गरम श्वास सोडतो. म्हणतो, तू औषध लावलंस? हे काय, तू माझ्यापासून दूर राहा, तुझ्या खोलीत जाऊन झोप, नाहीतर मी आजीला सांगेन. अवनी रागानं लाल होत म्हणाली. मी असं काय केलंय की तू माझ्यावर इतकं रागावली आहेस? आणि मी तुझ्याशिवाय खोलीत एकटा झोपणार नाही, म्हणत तिच्या ओठांचं चुंबन घेऊ लागतो. अवनीच्या ड्रेसमध्ये हात घालतो आणि तिच्या छातीला चोळतो. अवनी, उफ. रणविजय, तू काय करतोयस? प्लीज जरा हळू दाब, मला खूप दुखतं, माझ्या छातीत दुखत आहे. अवनीसुद्धा रणविजयच्या ओठांचा रस पिऊ लागली आणि रणविजयला स्वतःपासून दूर ढकलू लागली. स्वतःवर नियंत्रण ठेव आणि माझ्यापासून दूर राहा, नाहीतर मी आजीला सांगेन, अवनी म्हणाली. तू आजीला सांग, नाहीतर आजोबांना सांग. सांगून तर बघ एकदा. मग मी पण सांगतो त्यांना. आम्ही दररोज बिना कपड्याचं झोपतो बेडरूममध्ये एकमेकांना चिकटून, रणविजय म्हणाला. हे ऐकून अवनी रागानं बघते आणि त्याच्या खालच्या जागेवर ठोसा मारते. रणविजय पटकन तिथं हात ठेवतो. अरे देवा, अवनी, मला खूप वेदना होत आहेत. अशा ठिकाणी कोण मारतं का? काय झालं तुला? एवढा का राग येतोय? सध्या तुला माझ्यावर खूप प्रेम उतू चाललंय ना? आणि त्यावेळी माझं न ऐकता न समजता सगळ्यांसमोर मला शिव्या दिल्यास? माझं काय चुकलं? बरोबर तर बोलले होते मी. तू त्यांच्यासमोर त्यांच्याशी एवढा उद्धट वागत होतास की आजीची तब्येत बिघडली असती, अवनी तोंड वाकडं करत म्हणाली. ठीक आहे बाबा, सॉरी. आता मी तुला शिव्या घालणार नाही, पण तू माझ्या आणि सुवर्णा मित्तलमध्ये कधीच बोलणार नाहीस, रणविजय म्हणाला. रणविजय, मला माहीत नाही नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे. तुझ्या आईनं, तुझ्या वडिलांनी दुसऱ्याशी लग्न केल्यावर तुला हे पचवता येत नाहीये. तू तुझ्या अहंकारात रागात आहेस आणि असं बघू नकोस, तू असं करतोयस. रागाच्या भरात तू सगळ्यांबरोबर गैरवर्तन करतोयस. तुझ्या आईनं तुला हे शिकवलं आहे का? स्वर्णा आंटी तुझी आई नाही का? रणविजय, अवनी म्हणत रागानं ओरडतो. तुला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे की तू तिच्याबद्दल असं बोलत आहेस? आणि पुन्हा एक गोष्ट ऐक, सुवर्णाला माझी आई म्हणायचं नाही, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुझा चेहरा दाखवू नको मला, म्हणत रागानं दरवाजा उघडून खोलीतून बाहेर पडतो. अवनी पण रणविजयच्या पाठोपाठ येते. रणविजय, सॉरी. रणविजय, ऐक, सॉरी. मी रागात खूप बोलले, पण मला माफ कर. ती पण रणविजयचा हात धरून परत त्याला बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, म्हणत त्याचा हात सोडून घेतो आणि त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि आतून लॉक करून घेतो. अवनी काही वेळ प्रयत्न करते, पण रणविजय दार उघडत नाही. काही वेळानं ती तिच्या खोलीत जाते. रणविजय त्याच्या खोलीत आईच्या फोटोकडे बघत बसला होता. फ्लॅशबॅक. 8 वर्षांचा रणविजय त्याच्या आईच्या खोलीत झोपला होता. अनिता म्हणजे रणविजयची आई. अनिता रणविजयच्या कपाळावर चुंबन घेते. वनराज, तू आज उशिरा आलास. निदान आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी तू लवकर यायला हवं होतंस. तुला माहीत आहे का, रणविजयनं तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी किती सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि तो किती एक्सायटेड होता. वनराज अनिताचं तोंड दाबून म्हणतो. मला तुझ्यात आणि तुझ्या मुलामध्ये काही इंटरेस्ट नाही. माझं सुवर्णावर प्रेम आहे.
आणि लवकरच मी तुम्हा दोघांनाही माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. तू समजून घे. जा, तुझ्या मुलालाही सांग. मी हा दुर्दैवी दिवस साजरा करण्यात मला रस नाही. मला माहीत आहे तू सध्या नशेत आहेस, म्हणूनच तू असं म्हणत आहेस. मला माहीत आहे तू माझ्यावर आणि रणविजयवर प्रेम करतोस. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत अनिता वनराजला मिठी मारते. वनराज अनिताला गेट आऊट म्हणून बेल्ट काढतो आणि अनिताला बेदम मारहाण करतो. मग मध्यरात्री सुवर्णाच्या डान्स बारमध्ये जातो. रणविजय बेडवर पडून सगळं ऐकून बघून रडत होता. प्रेझेंट टाईम. रणविजय रडत आहे. माफ कर आई, मला माफ कर. त्यावेळी मी लाचार होतो. मी लहान होतो. मी तुला त्या हैवानापासून वाचवू शकलो नाही. पण आता मी इतका अशक्त आणि लाचार नाही. आई, मी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला कधीही माफ करणार नाही, काहीही झालं तरी. दुसऱ्या दिवशी 8 वाजता अवनी रणविजयच्या खोलीत आली. गुड मॉर्निंग माय डिअर स्वीटहार्ट. रणविजय तिच्याकडे लक्ष न देता तयार होतो आणि बाहेर जायला लागतो. अवनीनं त्याचा शर्ट पकडून त्याला जवळ ओढलं आणि भिंतीला चिकटवते. काल रात्रीपासून तू माझ्याकडं दुर्लक्ष करत आहेस. तू माझ्याजवळ झोपला पण नाहीस, दार उघडलं नाहीस, अजूनही बोलत नाही. प्लीज मला माफ कर. मी मान्य करते मी रागात खूप बोलले. सोड मला. ऑफिसला उशीर झाला आहे, रणविजय म्हणाला. आधी मला माफ कर, मग मी तुला सोडून देईन, अवनी म्हणाली. बघ, मला तुला रागानं दुखवायचं नाहीये. मला सोड प्लीज, रणविजय म्हणाला. तू माझ्यासोबत बोलू नकोस, पण रूमवर येऊन औषध लाव. काल रात्रीही लावलं नाही. जखमेची हवा वाटत होती मला. सुहानाकडून लावून घे, रणविजय म्हणाला. तू बोलणार नाहीस? तू मला औषध लावणार नाहीस? तू खरंच नाही बोलणार? रणविजयचं डोकं स्वतःच्या जवळ ओढून त्याच्या ओठाचं ती चुंबन घेऊ लागली. ती त्याच्या शर्टची बटणं उघडू लागली. रणविजयचा शर्ट उघडून त्याच्या छातीला चिकटली आणि त्याच्या छातीवर जोरात हात फिरवू लागली. त्यामुळं रणविजयची तळमळ वाढू लागली. रात्री घडलेल्या घटनेची आठवण होताच रणविजय तिला ढकलून देतो आणि अवनीला रूममधून बाहेर जायला लावतो आणि वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला वॉश करायला लागतो. बाहेर येऊन अवनी आता मिस्टर आर्यमला कसं पटवायचं विचार करत बेडरूममध्ये जाते आणि 15 मिनिटांनी डायनिंग टेबलजवळ येते. गुड मॉर्निंग वहिनी, विहान म्हणतो. गुड मॉर्निंग विहान आणि सुहाना, अवनी म्हणते. हो वहिनी, तुम्हाला पण गुड मॉर्निंग, सुहाना म्हणते. अवनी वनराज आणि सुवर्णाला पण गुड मॉर्निंग म्हणते. अवनीला वनराज आणि सुवर्णाशी बोलताना पाहून रणविजयचा राग गगनाला भिडला. रणविजय रागातच म्हणाला, आजी आणि आजोबा, मी ऑफिसला जातोय. नाश्ता कर रणविजय, आजी त्याला म्हणाली. तिला काहीच उत्तर न देता तो ऑफिसला निघून जातो. अवनी स्वतःशीच म्हणाली, बाळा, तो खूप रागावला आहे. आता मी त्याला कसं पटवू? आजी हळू आवाजात म्हणाली, तुमचं दोघांचं भांडण झालं आहे का? हा आजी, तुझ्या नातवाला कसं पटवायचं ते समजत नाहीये. काल रात्री रागात बोलायला नको होतं ते बोललो. हो का? मग त्याला पटवणं तुला खूप अवघड जाईल. आजी हसून तिचा नाश्ता करायला लागली. प्रत्येकजण नाश्ता संपवून आपापल्या खोलीत जातात. अवनीही ऑफिससाठी तयार झाली. विहान सुहानाला कॉलेजला सोडतो आणि स्वतः ऑफिसला निघून जातो. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.